आज तुम्हाला खरा मित्र याची वस्तू सांगणार आहे. एक जंगल असतं, ते फार चांगलं असतं आणि तिथे वेगळे वेगळे प्राणी राहत असतात आणि ते प्राणी एकमेकांचे मित्र पण असतात. तिथे जंगलचा राजा सिंह, बगळा, उंट, हत्ती असे भरपूर प्राणी राहत असतात, पक्षी राहत असतात. पण तिथे एक ससा पण असतो. तो पांढरा शुभ्र चांगला असतो, पण तो एक दिवस पडतो आजारी. आणि मग जंगलचा राजा सिंह, वाघ, माकड या सगळ्यांना वाटतं की जाऊन बघायला पाहिजे आपण एकदा माकडाला, सस्याला. तर मग माकडचं तोंड असतं लाल. तर मग तो जाऊन विचारतो, ए ससा कसं वाटतंय? तो म्हणतो की ठीक आहे, मला थोडं बरं नाही वाटत आहे. तर मग तो सल्ले देऊन चालू जातो. मग बोट शूनवाला हत्ती येतो. तो विचारतो की तू कसा आहेस ससा? जो म्हणतो की ठीक नाही आहे माझी तब्येत. तर मग तो पण सल्ले देऊन चालला जातो, मदत करत नाही. तर मग लांडगा आणि कोल्हा पण येतात. ते पण विचारतात की कसा आहेस तू? तो म्हणतो की ठीक नाही आहे मी. तर मग ते पण त्याचे काही मदत करत नाही, मग फक्त सल्ले देतात. तर मग गलेवाली जो मधमाशी ते विचारते की ससा कसा आहे तू? म्हणतो की चांगलं नाही आहे, मला थोडंसं ताप आहे. तर मग मधमाशी म्हणते की थांब मी डॉक्टरांना बोलवते. तर ती अश्वाकडे औषध लिहून देत असतं, म्हणून ती अश्वाकडे जाते, सगळी गोष्ट सांगते. मग अश्व ससेला तपासतो, मग औषध लिहून देतो. त्या औषधांनी ससेचा ताप उतरतो. मग तो एकदम चांगला होऊन जातो. मग परत खेळतो, उड्या मारतो. आणि या मधमाशी त्याची खरे मैत्रीण. असं या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की संकट काही जो कामात येतो तो खरा मित्र असतो. म्हणून संकट काय आपल्या मित्राची मदत करायला पाहिजे. अशी होते खरा मित्र याची